पाहू शकताय. इथून लिहिले बा मंदिराकडे जाण्यासाठी. इथून खाली वाकायचं. हे मंदिर इथं पुढं दिसतंय. अन्नपूर्णा देवीचं हे आहे. इथं जैन मंदिराचं आहे. आणि ही दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा झाले दर्शन. नमस्कार मित्रांनो, कल्याणगडला आलो आहे. गाडी आत्ता पार्क केल्या. रस्ता तसा लई खराब आहे, पाऊस जरा झालेला आहे. तरीसुद्धा मी आलो आहे धाडस करून. माझ्याबरोबर माझी बहीण आणि बायको आहे. आता उशीर झाला आहे, 5-6 झालीत. अर्ध्या तासात गड पूर्ण करायचा आहे. ही वाट आहे, एक पटकन जाऊन यायचं आहे. चला, 10 मिनटं झाली चालतोय. हा रस्ता आहे कल्याणगडचा. 2 व्हीलर असती तर घेऊन आलो असं पुढं. 4 व्हीलर असल्यामुळं यांना पण चालत द्यायला लागणार. या जरा भराभर, उशीर व्हायला लागलाय. लवकर जाणं गरजेचं आहे. समोर दिसतोय कल्याणगड. थोडा राहिला आहे कंप्लीट करायला. पायरी मार्गाजवळ आलो आहे. माझ्याबरोबर बहीण आहे आणि माझी मिसेस येताना दिसते. आज 3 गड केलेत त्यामुळं थकली ती सगळी. आता येऊ शेवट आहे. 5:30 झालेत. कंप्लीट करायचं आहे लगेच, अंधार पडायच्या आधी. लेडीज बरोबर असल्यामुळं त्यांना जरा भ्या वाटते. आला आता पायरी मार्गाजवळ. पाहू शकताय तुम्ही. हे बघा काताळ. इथे एक गुहा आहे या काताळातच. पण आता उशीर झाला आहे. कसं जायचं होतं बघूया. मला गड तर कंप्लीट करू. इथेपर्यंत पायरी मार्गापर्यंत आलो आहे. कल्याणगडचा दरवाजा पहिला आलो आहे आम्ही. कसं तरी करत चला. मंदिराकडं या. श्री मंदिराकडे इकडं. दत्त मंदिर, पुरुष महिला. वर हनुमान मंदिर, कल्याण स्वामी समाधी, गणपती मंदिर आणि भैरवनाथ. हे गोरखनाथ मंदिर. या इथं खाली जाऊया. चप्पल घालणं म्हणून सांगितलं. काढू येते तिथं पुढं. नाही इथंच काढू. काढा. शिव मंदिर, स्वयंभू शिवलिंग आहे. खाली काय गुहा आहे. थँक्यू. ये तिथं पहा गणपतीचं, हनुमानाचं शिल्प आहे. काताळात गुहा आहे कल्याणगडची. सावकाशावर का या. आता इथनं अंधार आहे, बॅटरी लावून जायला लागणार. टॉर्च आणलेली आहे मी. या इथून जरा वाकून यायला लागतं. हे बघा अंधार आहे पूर्ण. हे टाका आहे पाण्याचं, पाहू शकताय. इथून लिहिले बघा मंदिराकडे जाण्यासाठी. इथून खाली वाकायचं. हे मंदिर इथं पुढं दिसतंय. हां बरं, मी येतो जाऊन. थांबा इथं. इथं बाहेर थांबा, आलो लगेच. व्हिडिओ करून येतो. एवढंच वाकायचं. इथनं पुढं व्यवस्थित चाला येतं आहे. हे पाण्याच टाका आहे बघा.
आणि बाकीच थांबली ती. इथं ह्या साईडला पण टाक आहे. इकडं पण गुफा मोठी आहे, पाणी आहे. आज पाणी कमी आहे इथं, नाही ह्याच्यात पाणी असते. गुरुदेव दत्त. ही जैन मंदिरांचं हे आहे, पाहू शकताय. हां बघा, जगदंब. हे अन्नपूर्णा देवीचं हे आहे. इथं जैन मंदिराचं आहे. आणि ही दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. झाले दर्शन. चला, ट्रेक संपन्न झालेला आहे. पहिल्या दरवाज्यातून वर गेल्यानंतर उजव्या हाताला पायरी मार्ग लागतो. तो सरळ दुसरा दरवाजापर्यंत जातो. तर आपण आता दुसऱ्या दरवाजाकडे जाऊया. थोड्या पायऱ्या चढल्यानंतर समोरच आपल्याला भक्कम स्थितीस असलेला दुसरा दरवाजा दिसतो. याही दरवाजाला गेट आहे. या गेटमधून आत गेल्यानंतर आपल्याला गडाच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला एक मंदिर दिसतं. ते मंदिर मारुतीरायाचं आहे. व तिथून सरळ डाव्या हाताला वर गेलं